नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. आणखी आता सगळ्यांना समजावून सांगत असते, जेव्हा फोन हाती आला, फोन ऑन केला, जेव्हा जे काही दिसलं नाही धक्कादायक होतं आणि तेच तुम्हाला दाखवते. विषय अगदी खात्रीत बदलला. मी ठरवलं शर्वरी वंशांना जाब विचारायचा म्हणजे विचारायचा. मी काय बघितलं ग त्या फोन मध्ये की माझ्यावर तुम्हाला संशय आला? विक्रांत भाऊजी आणि नानांचं चॅटिंग बघितलं वंस मी. भाऊजींनी नानाला मेसेज केला होता की म्हणते आई प्लीज हे सगळं अशा प्रकारे सांगायला लागेल. कल्पना सुद्धा म्हणजे मला वाटलं सुद्धा नव्हतं, पण अचानक आता समोर आलंय तर मी सांगतीच. जे काय कळणार आहे ना त्याने तुम्हाला त्रास होणार आहे, पण प्लीज तब्येतीवर परिणाम होऊ देऊ नका प्लीज. शर्वरी वंश आणि राहुल भाऊजी यांचं अफेअर कळलंय असं नानांना मेसेज करून सांगितलं होतं विक्रांत भाऊजींनी. प्रत्येकाला धक्का बसलेला असतो तिथे उभे राहिलेल्या. नाही, विक्रांत भाऊजींच्या नावावर या दोघांनी पैसे उचलले आणि त्यांना कर्जबाजारी केलं आणि पैशाने यांनी ऐश केली. तू काय सांगतेयस? सगळ्या गोष्टींचा विक्रांत भाऊजींना खूप त्रास व्हायचा. त्यांनी नानांना मेसेज सुद्धा केला होता. फसवणूक झाली, मला फसवलंय शर्वरीनं. त्यांना बेंगलोरला भेटायला सुद्धा बोलवलं होतं. ते का तुम्हाला शर्वरी वंशांकडे जायला बेंगलोरला निघाले होते, एअरपोर्टला जाऊन माघारी आले. दिवशी मुंबईवरनं माघारी फिरले, आठवते का? माघारी फिरले कारण विक्रांत भाऊजींनी नानाला कळवलं होतं की शर्वरी आणि माझ्यामध्ये सगळं आता सॉल्व्ह झालंय, तुम्हाला यायची गरज नाहीये. त्या गेल्या प्रकाराबद्दल तिने माझी माफी मागितली आणि मी सुद्धा तिला माफ केलंय. मला इथून पुढे कधीच भेटणार नाही असं तिने वचन दिलंय मला. त्यामुळे मी विश्वास ठेवतो आणि संसार वाचवतोय. विक्रांत भाऊजीचं शर्वरी वंशांवर खूप खूप प्रेम होतं. संसार टिकवण्यासाठी त्यांनी माफही केलं होतं. भाऊजींनी मेसेज करून सांगितलं की शर्वरी वंशाची या बाबतीत काहीही बोलू नका, खूप वाईट वाटेल म्हणून विक्रांत भाऊजींनी नानांना काहीही बोलू दिलं नाही. मी तर म्हणतो बहिणी तू काय बोलती? हो भाऊजी, जे खरं आहे तेच सांगते मी. मला आठवतंय का वंश जेव्हा घरी आल्या तेव्हा नानांकडे पैशांची मागणी केली होती. जेव्हा विचारलं पैसे कशासाठी हवे तर त्यांनी विचारलं की विक्रांत भाऊजी त्रास देत आहेत, भांडण करताय, व्यवस्थित त्यांचा संसार चालू नाहीये, पैशांसाठी फार भांडणं होत आहे. विक्रांत भाऊजीनेच इथे पाठवलं की तुझ्या वडिलांकडनं पैसे आण. खरं तर असं काहीच नव्हतं. विक्रांत भाऊजींनी नानांना मेसेज करून सांगितलं होतं की पैसे वगैरे काही देऊ नका. विक्रांत भाऊजी आणि नानांचा काही वाद नव्हताच. त्यांना मारण्याचा प्रश्नच येत नाही. सगळ्यात सोपं. सगळ्या गोष्टींचा हळूहळू उलगडा व्हायला लागलेला असतो. शर्वरी आणि राहुल अगदी गप्प बसलेले असतात. शक्यच नाहीये नानांना मारणं विक्रांत भाऊजींनी. मुकेश म्हणतो शरू जानकी काय सांगतीये, सगळं खोटं आहे दादा, ती सगळं खोटं बोलतीये, काहीच घडलेलं नाहीये. खरंच असं घडलं नव्हतं. हो, असं काहीच घडलं नव्हतं. तुमच्या म्हणण्यानुसार विक्रांत भाऊजींनी नानांकडे पैसे मागायला पाठवले, बरोबर ना? भाऊजींनी स्वतः का मेसेज केला नाही की पैसे पाठवा, खरंच मला गरज आहे, खरंच मेसेज करून सांगितलं होतं, मग पैसे ते असं का नाही सांगितलं? कोणता योगायोगी? सगळ्यात महत्वाचं सांगते मी, ज्या दिवशी त्या पाकिटात मला तिकीट मिळालं त्या तिकिटावरची तारीख आणि मेसेज केला विक्रांत भाऊजींनी नानांना, ती तारीख एकच आहे आणि शर्वरी दोघंही मुळशीला येतोय. त्याला गेल्या प्रकाराबद्दल शर्वरीशी काही बोलू नका, तिला काहीही म्हणायला जाऊ नका. हा मेसेज विक्रांत भाऊजींनी केलाय नानांना. तुम्ही एकट्याच घरी कशा आला सांगा की? दोघं जर आले होते इथपर्यंत तर विक्रांत भाऊजी कुठे राहिले? कधी यायला निघालो मग तुम्ही एकट्याच कशा काय पोहोचला? भाऊजी कुठे गेले? की ओरडून ओरडून तिला प्रश्न विचारत असते आणि सांग मला माझ्या प्रश्नांची उत्तरं. सगळ्यात महत्वाचं तो मेसेज शेवटचा होता. त्यानंतर ना मेसेज ना फोन. आणि मेसेजेस केले पण तिकडून काहीही रिप्लाय आलेला नाहीये. आणखी म्हणजे तुम्ही कोर्टात काय म्हणाला? ज्या दिवशी नानांचा खून झाला त्याच दिवशी विक्रांत मुळशीत आले, बरोबर ना? हे विक्रांत भाऊजींनी फोन करून कळवलं. मला विक्रांत भाऊजींनी फोन केलाय असं नंबरच नाहीये. असं सांगा की तुमच्या म्हणण्यानुसार नाना मुळशीत येऊन विक्रांत मुळशीत येऊन नानांना भेटणार होता ना, मग भेटला का नाही? विक्रांत भाऊजींनी त्या दिवशी तुम्हाला फोन केला नव्हता आणि या फोन मध्ये स्पष्ट दिसतंय म्हणजे तुमचं आणि विक्रांत भाऊजींचं बोलणं झालं नव्हतं. तुम्ही हे सगळं मनाने आणि खोटं खोटं रचत गेला. त्यांना सुद्धा ते भेटलेच नाही, कदाचित त्यांना भेटूच दिलं नाही. की म्हणते त्या दिवशी काय घडलं होतं अगदी स्पष्ट आणि खरं खरं सांगायचं. की म्हणते शर्वरी वंश त्या दिवशी नक्की काय घडलं होतं सांगा. म्हणतो अगं बोल ना ताई. आता शर्वरी रडायला लागलेली असते, नाटकं करते. एक मिनिट तू मला विचारते? हो मीच विचारते. काय सांगितलं तरी हेच खरंय, मी काहीही केलेलं नाहीये. त्यांना कोणी मारलंय? मग नानांचा खून कोणी केलाय सांगा की? कसं माहित असणार आहे नानांना कोणी मारलं? सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हालाच माहितीये आणि या प्रश्नाचं सुद्धा उत्तर माहिती विक्रांतला कोणी मारलं आणि नानांना कोणी मारलं. त्यामुळे नाटकं करू नका, जे काय आहे ते स्पष्ट सांगा. प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील तेही सगळ्यांच्या समोर. खूप झालं आणि आम्हीही खूप सहन केलं. ते आता कांगावा करत असते, काय प्रश्नांची उत्तर देऊ आणि काय काय सांगू तुला? मुद्दाम करताय, मुद्दाम चाललंय सगळं मला अडकवण्यासाठी. त्या विरोधात सगळं हे कारस्थान चाललंय या लोकांचं. सगळा प्लॅन नाही ऐश्वर्याचा, ही ऐश्वर्याच मास्टर माइंड आहे. सगळं हिच्यामुळे झालंय, सगळ्याला कारणीभूत ही ऐश्वर्याच आहे. त्यांना जबर असा धक्का बसलेला असतो. एवढं सगळं होऊन एवढे सगळे प्रश्न विचारून सुद्धा ही शर्वरी ड्रामेबाजी करत असते, रडत असते आणि मी काहीच केलं नाही हे रडून रडून सांगत असते. बाई तुला काय प्रॉब्लेम आहे? का माझ्या माघारी लागलीये तू? तुला काय हवंय माझ्याकडनं? का मला टॉर्चर करतेय तू? सांग बाई सांग.
माझ्या मागावर असते आणि का माझ्या वाईटाचा विचार करते ग? काय बिघडवलंय मी तुझं? तुझ्या आयुष्यात सतत एका पाठोपाठ का प्रॉब्लेम क्रिएट करते तू? सारखे प्रॉब्लेम प्रॉब्लेम, तुला काय मिळतं ग माझ्या नादाला लागून? ते म्हणते मी काय केलंय? मी काहीच केलेलं नाहीये. उगाच कांगावा करू नका आणि माझं नाव मध्ये ओढू नका. त्यावर वाटतील ते आरोप करायचे नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी तू वाटतील ते वागलीस. तू ती लेवल गाठली आणि मला ब्लेम करतेय. जराही लाज वाटत नाहीये का? त्या बाबतीत जे घडतंय ना शर्वरी, ही तुझी कर्मांची फळे भोग आता. घरात होणारा प्रत्येक तमाशा, प्रत्येक क्लेश तू करतीयस आणि तुझ्यामुळे होतंय सगळं. वारंवार सगळ्यांना सांगत होते की शर्वरीनेच नानांना मारले आणि शर्वरीनेच विक्रांतला मारले, पण कुणीच माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतं. तू फार बिचारी होती ना. सत्य आमच्या समोर आलंय आणि आता कबूल करायलाच लागणार तुला. अजूनही वेळ गेलेली नाहीये. बऱ्या बोल्याने काय ते कबूल करा. बऱ्या म्हणते जानकी, पोलिसांना फोन लाव आणि पोलिसांना बोलून घे. पोलिस तिच्याकडून खरं काय ते वदवून घेतील. तू लाव फोन. काय म्हणते, मारून मारून जेव्हा कातडी सोलून काढतील ना, तेव्हा ही हिचा गुन्हा कबूल करेन नक्कीच. तू फोन लाव पोलिसांना आणि पोलिसांना आत्ताच्या आत्ता इथे बोलून घे. पोलीस आल्याशिवाय आणि हिची चामडी लोंबवल्याशिवाय ही खरं काय बोलणार नाही. आणि पोलिसांनी आता वाजवली ना की ही खरं बोलणार म्हणजे बोलणारच. लगेच हा राहुल पुढे आलेला असतो. एक मिनिट ऐश्वर्या, आम्ही काही बोलत नाही आहोत, आम्ही काही करत नाही आहोत, म्हणजे तुम्ही काहीही आरोप लावता काहीही ब्लेम करता हे चालणार नाही. खोटारडे आहोत असं होत नाही. आम्ही सुद्धा चांगले माणसं आहोत, पण तुमच्या घरात राहतो म्हणून सगळं काही सहन करतोय आम्ही, नाही तर आम्ही काही खोटारडे नाहीये. राहुलला सुद्धा वाचा फुटलेली असते. राहुल सुद्धा बोलायला लागलेलं असतं. का ऐश्वर्या, स्वतःला कोर्टापेक्षा काय फार हुशार समजतेस का? कोर्टाने निर्दोष सोडलंय ना, मग तू कोण ग आम्हाला कोर्टात उभी करणारी? तुम्ही तरी समजून सांगा की. जानकी म्हणते, मी काय समजू तिला? ऐश्वर्या चुकीचं वागलीच नाहीये तर तिला काय समजवायला जाऊ मी? काही चुकलं नाहीच आहे तर मी काय सांगणार आहे? तिची वागली ना ती तुमची बायको शर्वरी स्वतःच्या सोयीने स्टोरी रचली आहे आणि बरोबर सगळं काही हवं तसंच वदवून घेतलंय आणि तसंच ते बोलल्यात. बरोबर स्वतःची सुटका करून घेतलीये. शर्वरी म्हणते, वहिनी बासा बास, खूप आरोप लावले आणि मीही खूप सहन केलं, आता बास. माझेच पेशंट चेक करू नको. माझे पेशंट संपत चालले आता आणि शेवटचं सांगते तुला. शर्वरी म्हणते, एक मिनिट, आता कोणीच माझ्यावर काही आरोप केले तर मी काहीही करेला. अवंतिका म्हणते, एक मिनिट शर्वरी ताई, एक मिनिट, तुम्ही काय धमकी वगैरे देता की काय? पेशंट चेक करू नको म्हणजे काय? काय करणार आहात तुम्ही? दादांबरोबर केलं ते आमच्या बरोबर करणार आहात का नानांबरोबर केलं ते करणार आहात? सुमित्रा पुढे येते आणि सुमित्रा म्हणते, हे काय चाललंय, जरा थांबवता का तुम्ही आपापल्यात भांडताय? जरा गप्प बसा की. का भांडू? शर्वरी म्हणते, आई यांना काही सांग ना. अवंतिका म्हणते, आई आम्ही भांडत नाही आहोत, तुम्ही जरा शांत बसा, आम्ही नाही भांडत आहोत. आम्ही फक्त शर्वरी ताईंना जा विचारतो, आम्हाला जे प्रश्न पडले त्याची उत्तरं मागतोय, बघू ना ते उत्तरं देतात की काय. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, भांडण नाही चाललंय इथे, फक्त प्रश्न उत्तरं चालली आहेत. खूप आधी करायला पाहिजे होतं ना ते, आत्ता करतोय आम्ही. वेळ निघून गेली तरी सुद्धा प्रयत्न करतोय आम्ही. अवंतिका म्हणते, शरुताई जेवढे इनोसंट असतील, खऱ्या असतील तर काय ते सांगून टाकायचं की त्यांनी. काय एवढ्या कांगावा करतात? प्रत्येक वेळेला भांडणं करून सगळ्यांना गप्प करता. आहे ना ते इनोसंट, मग काय घडलंय सांगा की. रडायचं, कांगावा करायची गरजच नाही ना. काय केलंच नाहीये तर कशासाठी कांगावा चाललाय हा? नाही तर नाही राहिलं बाई, काही केलंच नाही ना, मग खरं खरं सांगून मोकळं व्हायचं. कशासाठी कांगावा करता? आणि कांगावा कोण करतं? आपण जे कृत्य केलंय ते लपवण्यासाठी, आपण जे कृत्य केलंय ते जगासमोर येऊ नये ना, यासाठी आई सगळा कांगावा चाललेला असतो. आणि एक्झॅक्टली शर्वरी वताईनं तेच करताय. स्वतः जे कृत्य केलंय ना ते लपवण्यासाठी किंवा कोणाला काही कळूच नाही यासाठी कांगावा चाललाय, आरडाओरडा चाललाय. नको ते प्रश्न उत्तरांचा खेळ चाललाय. आणि त्यांना माहितीये की थोडा आरडाओरडा, थोडं इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं की सगळेच घरातले म्हणतील की असू द्या, नको हे प्रश्न उत्तरांचा खेळ. म्हणून तर ते शांत बसताय ना, रडता आणि सगळ्यांना गप्प बसवताय. चांगला ड्रामा चाललाय. आणि कसं आहे ना, शरुताईला आता सवय झालीये, स्वतःची कातडी जर वाचवायची असेल तर अशी ड्रामा करायचं, रडायचं आणि दुसऱ्यावर आरोप लावायचे. शर्वरीला तिघींनी सुद्धा कोर्ट कसं कठड्यात खेचलेलं असतं आणि सगळ्यांना प्रश्नांची किंवा जे प्रश्न विचारले त्या उत्तरांची अपेक्षा लागलेली असते. आता शर्वरीला उत्तरं द्यायला लागणार म्हणून शर्वरी अजून काहीतरी ड्रामा करणार, यात काही शंकाच नाही. शर्वरीकडे काही उत्तर नसतंच तर ती काय उत्तर देणार? त्याने खरंच दोघांनाही मारलंय तर ती आता उत्तर काय देणार? अगदी अडकलेली असते तिच्याच जाळ्यात. ती फार स्वतःला ओव्हर स्मार्ट समजत असते. आता मात्र तिघींनी तिला चांगलं चढकवलेलं असतं. सुमित्राचं सुद्धा डोकं बंद पडलेलं असतं की आता हे चाललंय तरी काय. ह्या तिघी जणी शरूवर आरोप करताय आणि शरू फक्त रडतीये आणि मी काही केलं नाही हे दाखवतीये. कशालाही नाटकं करताय, कशालाही ड्रामेबाजी चालली हो. जे काही केलंय, जे काय चाललंय ते सगळं मान्य करा की आणि सांगून टाका ना जे काही झालंय, जे काही केलंय. का तुम्ही ही नाटकं लावलीये? अरे किती वेळा आणि कुठल्या पद्धतीने मी खरं सांगू? अवंतिका, मी किती वेळा सांगू की मी काहीही केलेलं नाहीये, मी निर्दोष आहे, मी कुणालाही मारलेलं नाहीये. मग तुम्ही का टॉर्चर करता आणि का माझ्याकडून नको केलंय ते वदवून घेण्याचा प्रयत्न करता? शरुताई, अहो ही ड्रामेबाजी कोर्टात चालली तुमची, आमच्या समोर नाही. आम्हाला माहिती आहे तुमचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. त्यामुळे ही नाटकं, हे भोळेपणाचा आमच्या समोर आणू नका.
ॲक्च्युअलमध्ये तुम्ही काय आहात ना, आम्ही तुम्हाला चांगलंच ओळखलंय. त्यामुळे शरुताई काहीही लपाछपी करायला जाऊ नका. हो, सतत तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी काही बांधील नाहीये. तुम्ही इकडून तिकडून याल, कुठलची शंका येईल की लगेच येऊन मला प्रश्न विचारताल. मी बांधील नाहीये हा. कोणत्याच प्रश्नाची उत्तरं देणार नाही म्हणजे नाही. मुळात गरजच काय तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत बसायची नाही, आणि मी गरज नसताना उत्तरं देणार नाही म्हणजे नाही. हो, तुमच्या सोयीने तुम्हाला जे खरं वदवून घ्यायचंय ना, वदवून घ्यायचंय किंवा तुम्हाला हवं तसंच उत्तर हवंय ना, ते खरं नाहीये माझ्याकडे, आणि ते तर उत्तर मी देऊ शकत नाहीये. नाहीच आहे माझ्याकडे, तर मी काय उत्तर देऊ शकतेय? एवढं सगळं झालेलं असतं, एवढे सगळे तिला प्रश्न विचारलेले असतात, खरं काय ते सगळं तिला सांगितलेलं असतं, तरी सुद्धा ही शर्वरी इतकी धीट असते की काही केल्या ती तुटायला तयार नसते. हे लोक अगदी परेशान झालेले असतात तिला उत्तरं विचारून विचारून. ती केल्या शर्वरी खरं सांगायला तयार नसते. ती कबूलच करत नसते की तिने मारलंय विक्रांतला, नानाला, किंवा ती गुन्हेगार आहे. ती काही केल्या अगदी सहज शांततेने, तोंडावर कुठलाही हावभाव न आणता नॉर्मल अशी वागत असते, रडत असते, कांगावा करत असते की मी काही केलंच नाहीये, तुम्हाला जे हवंय ते उत्तर मी कशी देऊ, तुम्हाला जी अपेक्षा आहे ते मी कसं बोलू. इतका ड्रामा, इतका कांगावा चाललेला असतो या शर्वरीचा की कमालीचा. ती काय काय बोलत असते, काय काय ड्रामेबाजी करत असते आणि सगळ्यांनाच वेड्यात काढत असते. जसं कोर्टात तिने जजला अगदी सहज फसवलेलं असतं, तसं घरात ती परत ड्रामेबाजी करत असते आणि ती निर्दोष आहे हे सतत सांगण्याचा ती प्रयत्न करत असते. जानकी, ऐश्वर्या, अवंतिका तिघींनी तिला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेली असतात, तिला फार आडवी पाडून घेतलेली असते, तरी सुद्धा ती तसका मस होत नाही आणि एवढी सुद्धा अजिबात घाबरलेली नसते. रडते, कांगावा करते आणि मी काहीच केलं नाहीये तर मी का तुझ्या प्रश्नांची उत्तर देऊ, आणि मी थोडी बांधीले, मी कुणाच्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही म्हणजे नाही. आणि कसं आहे ना, तुम्हाला तिघींना काय आठवलं की लगेच येता आणि प्रश्न मला विचारता, आणि त्या प्रश्नांची उत्तर मी देणं तुम्हाला अपेक्षित असतं. नाही, हे शक्यच नाहीये, आणि हे खरं तर असं होणार नाही म्हणजे नाही. उठून सोडून कधी सुद्धा याल आणि काहीही प्रश्न विचाराल, आणि सगळ्याच प्रश्नांची उत्तर मी काय देत बसत नसते. त्यामुळे आता हे प्रश्न उत्तरांचा खेळ आहे ना, बंद करा. मी कुणाला काहीही सांगायला जाणार नाही म्हणजे नाही. ऋषिकेश म्हणतो, शरू शांत हो, एवढी हायपर होऊ नको, आणि स्वतःला का त्रास करून घेतेय तू? तू काही केलं नाहीये ना, तुला माहिती ना तू निर्दोष आहे, मग एवढी का हायपर होतीये? तू रिलॅक्स राहा की, नको टेन्शन घेऊ. काय सांगतेय ना ते शांतपणे सुद्धा सांगू शकतेस ना, एवढी हायपर होण्याचा कांगावा करायची गरज नाही ना. जानकी, ऐश्वर्या, अवंतिका जे काही तुला प्रश्न विचारताय ना, त्या प्रश्नांची खरी खरी सरळ सरळ उत्तर देऊन टाक. त्यांची जी शंका आहे त्याचं निरसन करून टाक. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली की ते तुझा पिच्छा सोडून देतील ना, तुला का येऊन सारखे सारखे तेच तेच प्रश्न विचारतील. त्यामुळे शर्वरी, या सगळ्यावर एकच उपाय, जे काय घडलंय, जे काय त्यांना अपेक्षित आहे ते उत्तर त्यांना देऊन टाक आणि त्यांना मोकळं कर. मग ते सारखे सारखे येऊन तुला टॉर्चर करणार नाही, तुला सुखाने निदान राहता तरी येईल ना. त्यामुळे तू शर्वरी, जे काही घडलंय ते सांग ना बाई. सिद्ध करून दाखव ना त्यांना की तू काही केलेलं नाहीये, नानांचा विक्रांतचा खून तू केलाच नाहीये. त्यांना सिद्ध कर आणि त्यांची तोंड बंद कर की. त्यांची तोंड जर बंद झाली तर प्रश्न उत्तरांचा खेळ संपून जाईल, आणि तुझ्यावरचे आरोप सुद्धा. मुळात या तिघी ज्या याने तुला प्रश्न विचारताय ना, तू दाखव की तू केलेलं नाहीच आहे. विक्रांतच्या आणि नानांच्या खुनामागे तुझा काही एक हात नाहीये. तू एकदा बोलून दाखव, एकदा करून दाखव, म्हणजे त्यांची तोंड बंद होऊन जातील. जानकी, ऐश्वर्या, अवंतिका तिघी सुद्धा खोटे आरोप करताय, तुला नको नसताना ही ब्लेम करताय, मुद्दाम टॉर्चर करताय, सुखाने तुला राहूच देत नाहीये. यांची तोंड बंद कर की. तू प्रूव्ह कर की तू नानाला, विक्रांतला मारलेलं नाहीये. यांची तोंड ऑटोमॅटिक बंद होती ना, आणि तुलाही कुणाला उत्तर द्यायला बांधील राहणार नाही. त्यामुळे असं आहे ना शर्वरी, एका मिनिटात काय घडलंय आणि काय नाही खरं खरं सांगून टाक, आणि यांची तोंड कायमची बंद कर. आता ऋषिकेश सुद्धा शरूला अगदी प्रेमाने बोललेलं असतं की म्हणते, ऋषिकेश, हेच माझं म्हणणं होतं आणि मला हेच जाणून घ्यायचं होतं की हिने नेमकी काय केलंय. हिने खरं काय ते कबूल करावं आणि सगळ्या याच्यातून सुटका करावी. पण ही खरं काय सांगायचं सोडून कांगावा करतीये आणि नको नको ते ड्रामेबाजी करतीये. आम्ही तिघी कशा खोट्या किंवा हिला बिचारीला कसा त्रास देतो हे दाखवण्याच्या मागे मात्र ही लागलीये. आणि खरं तर ऋषिकेशने कितीही ड्रामेबाजी केली, कितीही नाटकं केली, तरी आम्ही पुरावे शोधून काढणार आणि इने हे सगळं केलंय हे सिद्ध करणार म्हणजे करणार. आम्ही काय आता शर्वरीला सोडत नसतो. इने जो कांगावा केलाय किंवा ड्रामेबाजी केली ना, यावरनं स्पष्ट होतंय की इनेच नानांना आणि विक्रांतला मारलंय. त्यामुळे असं आहे ना, आम्ही याला सोडणार नाही म्हणजे नाही. शर्वरी माणसांना चिडचिड करायची, तमाशा करायचा, ड्रामेबाजी करायची, लोकांची सिंपती मिळवायची, मी फार हुशार आहे, मी फार बिचारी आहे, असं काहीतरी वेगळं भासवायचं असतं. आणि त्याच्याशिवाय त्यांनी जो ड्रामा केला तो पूर्ण होत नाही, आणि ड्रामेबाजी केल्याशिवाय त्यांनी प्रश्नांची उत्तरं दिली असं आल्यापासून एकही दिवस नाहीये. आणि आत्ताही तेच करताय त्या. सरळ सरळ प्रश्नांची उत्तरं द्यायची सोडून ड्रामेबाजी चालली त्यांची. जर त्यांनी काही केलंच नाहीये तर चिडायची आणि हायपर व्हायची गरजच नाही की. कशासाठी एवढ्या हायपर होताय त्या?
ऋषिकेश, मलाही तेच जाणून घ्यायचं होतं किंवा बघायचं होतं की मी यांच्यावर जेव्हा आरोप करेल तेव्हा ह्या एक्झॅक्टली कशा रिॲक्ट करतात. आणि एक्झॅक्टली आपल्याला दिसलंच आहे, जर यांनी काही केलं नसतं तर हे अगदी शांत आणि नॉर्मलपणे उत्तरं दिली असती. पण यांनी गुन्हा केलाय म्हणून कशा हायपर होताय आणि कशा कांगावा करून सगळं थांबवण्याचा प्रयत्न करताय. पण खरं तर या इथेच चुकल्यात. यांनी हा जो कांगावा केला यावरून स्पष्ट होतंय की यांनी दोघांना सुद्धा मारलंय. त्या म्हणते, जानकी तू का सारखे सारखे प्रश्न विचारते, दे की सोडून, नको ना ते प्रश्न उत्तरांचा खेळ करू, दे सोडून. म्हणते, कोणी थांबवणार आहे का हे प्रश्न उत्तरांचा खेळ, माझं कोणी ऐकणार आहे का. आता हिने मुद्दाम सुमित्राच्या समोर तमाशा केलेला असतो शर्वरीने, तिला माहिती घरात कोणीच नाही, पण आई मात्र माझ्या बाजूने उभे राहणार आणि आई मला प्रोटेक्ट करणार. मी काहीच केलं नाहीये हे जर मी सिद्ध करू शकले नाही तर आई निदान मी कांगावा केल्यावर शांत बसा असं तरी म्हणणार, कारण कांगावा केल्यामुळे आईला त्रास होणार आणि आई सगळ्यांना शांत करणार की मला कोणी प्रश्न विचारणारच नाही. म्हणते, आई स्वतःला सांभाळा, तुम्ही अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नका, सत्य काय ते समोर आल्याशिवाय आम्ही काही गप्प बसणार नाही आहोत. प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका आणि तुम्हाला सहन होत नसेल तर प्लीज तुम्ही आतमध्ये जा, पण आज काय सत्य जाणून घेतल्याशिवाय आम्ही सोडत नसतो. हे रोजच झालंय, प्रश्न उत्तरांचा खेळ, ड्रामेबाजी, हे त्यांनी रोज ड्रामे करणं, आपण त्यांना सिंपती देणं. आता हे बस, एक घाव दोन तुकडे होऊच द्या, जे काय झालंय जे काय आहे ते स्पष्टपणे कळूच द्या. आता तुम्ही जरा शांत बसा आणि त्यांच्याकडनं आम्हाला उत्तरं मिळू द्या. मित्र म्हणते, वाटतंय ग जे काय खरं आहे ना ते सगळ्यांच्या समोर यावं, सगळं सत्य सगळ्यांना कळावं, सगळ्यांच्या शंकेचं निरसन व्हावं. वाटतंय ना, का नाही वाटत आहे, मलाही वाटतंय की प्रत्येकाला न्याय मिळावा. पण तुम्ही एकमेकांवर जे काही चिखलफेक करताय, प्रश्न विचारताय, एकमेकांच्या बद्दल जो राग येतो बाहेर पडतोय ना ते योग्य नाही ना. सगळं शांततेत व्यवस्थित व्हावं असं वाटतंय ना. आई सगळं शांततेत चाललंय, फक्त शर्वरी वंशच एखाद्या काऊर करताय. त्यांनी हा मुद्दाम ड्रामा केलाय की आरडाओरडा केला, कांगावा केला की सगळेजण त्यांच्या बाजूने उभे राहणार आणि हा आरडाओरडा, हा ड्रामा नको, बंद करा बंद करा असं म्हणणार. या सगळ्या याच्यातून त्यांना तेच साध्य करायचं असतं की पळ काढायचं असतो. आता सुद्धा तेच करताय. नको तेवढ्या प्रमाणात त्या कांगावा करताय की मी हे केलं नाही, मी ते केलं नाही, आणि त्या स्वतःला निर्दोष साबित करण्यासाठी लढताय. यांनी काही केलंच नाहीये तर शांतपणे उत्तर दिली असती ना. मग ह्या शांतपणे उत्तर का देत नाहीये आई. साधा प्रश्न आणि याची उत्तर तुम्हाला मिळायलाच हवी. आई तुम्ही समजून घ्या, शर्वरी वंश गुन्हेगार आहेत म्हणूनच त्या कांगावा करताय. सौमित्र पुढे आलेलं असतं. सौमित्र म्हणतो, आता वहिनी तू जरा शांतच बस, आई जे म्हणते ते बरोबर आहे. उगाचा शर्वरीवर चिखलपेक करू नको आणि तिला प्रश्न उत्तर विचारून तिला भंडावून सोडू नको. आता सोडून दे, ती नाही म्हणतीये ना तर नाही केलंय. भाऊजी मी थांबत नसते, जोपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत काही केलं मी थांबणार नाही. प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय, खरं काय ते खोदून काढल्याशिवाय मी थांबणार नाही. मोक्ष लावल्याशिवाय मी काय थांबत नसते. कुणाला आवडू, कुणाला नाही आवडू, कुणाला त्रास होऊ नाही होऊ, मी थांबत नसते. पुरावे सापडले ते हादरवून टाकणार आहे आणि मी काय आता माघार घेत नसते. शर्वरी वंशने विक्रांत भाऊजीला सेल्फ डिफेन्ससाठी मारलं नाहीये, हे सत्य नाहीये, हे खोटं आहे सगळं. मी स्वतःच्या स्वार्थासाठी मारलंय, स्वतःला वाचवण्यासाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी मारलंय आणि हे सत्य सगळ्यांच्या समोर यायलाच हवंय. आणखी आता काय घाबरत नसतं. आणखी म्हणते, आई म्हणून मुलीची काळजी वाटणं मी समजूच शकते. मुलगी जरी असली तरी ती एक गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराला पाठीशी नका घालू आणि तिला थारा देऊ नका. गुन्हेगाराला शिक्षा व्हावी असं वाटत नाही का तुम्हाला, न्याय मिळावा असं वाटत नाही. कोणी जरी असला तरी शिक्षा झालीच पाहिजे. तुमची मुलगी संस्कार विसरून चुकीच्या मार्गाने जातीये, चुकीच्या मार्गावर गेलीये तर तिला योग्य त्या मार्गावर आणणं आपलं कर्तव्य आहे. आई मी काय विचारतीये बोला. आई मी काहीतरी विचारतीये, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. गुन्हेगार कोण आहे, समोर यावं असं वाटत नाही का तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं, हा तमाशा मला करायचाच नव्हता, म्हणूनच वंशांशी बोलायला त्यांच्या खोलीत गेले होती मी एकांतात. पण नाही, त्यांना तमाशा करायचा होता, त्यांना कांगावा करायचा होता, कारण त्यांना असं वाटतं की तमाशा आणि कांगावा केला तर सगळ्या प्रकरणातून त्या सुटतील, म्हणून त्या बाहेर आल्या आणि इथे आरडाओरडा करायला लागल्या. खरं तर बेडरूम मध्ये या प्रश्नांची उत्तरं दिली असती तर इथपर्यंत आणि हे सगळं घडलंच नसतं. पण यांना सांगितलं, रिक्वेस्ट केली, आपण इथेच बोलू नाही. या कांगावा करत करत हॉलमध्ये आले आणि सगळ्या लोकांना जमवलंच. ती मिळवायची, खोटारडेपणा लपवायचा आणि जो गुन्हा केलाय तोही लपला जाईल या मागे, यासाठी त्यांनी हे सगळं ड्रामाबाजी केली. म्हणूनच बाहेर येऊन आरडाओरडा केला. पणे विचारत होते तरी सुद्धा मुद्दाम कांगावा केला आणि इथपर्यंत प्रकरण येऊन पोहोचली. जानकी काय म्हणतीये, तू सुद्धा आता जानकीची भाषा बोलायला लागलीस का आई. असते आणि परत ड्रामेबाजी करत असते ही शर्वरी. मला प्रश्न विचारणार आहेस का, आवडून ही अपेक्षा नव्हती बरं आई. मला आरोप लावतीये ना, मग तिने ते सिद्ध करून दाखवावं. माझ्यावरचा आरोप जर सिद्ध झाला ना, ती शिक्षा भोगायला तयार आहे, तिला मला सिद्ध करून दाखव. ती काय म्हणते, एक मिनिट शर्वरी, एवढा ओव्हर कॉन्फिडन्स कामाचं नाही, फारच ओव्हर कॉन्फिडन्स दाखवताय. प्रत्येक वेळेला डोळ्यात धूळफेक करत आला आणि आत्ताही धूळफेक करून अगदी सहज निघताना असं काही नाहीये आणि होऊ देणार नाही होत आम्ही. असं करू देणार नाही होत आम्ही, पूर्ण तयारीनिशी चालूय. धूळफेक करते ग अवंतिका, तूही काय बोलतीये वकिलाची भाषा. माणसांच्या मनात वाईट साईड भरवताय तुम्ही तिघी मिळून. वाचले ना विक्रांतचे, काय मेसेज दाखव आम्हाला, कुठे मेसेज.
वाचू दे की आम्हाला सुद्धा कळू दे की विक्रांतनी काय मेसेज केलेत नानांना. मला सुद्धा कळेल की. दाखव तू मेसेज दाखव. की ऐश्वर्या म्हणतात हो दाखवतो. एवढं काय चाललंय मेसेज दाखव की सगळ्यांना मेसेजेस वाचून दाखवच. ते मेसेज शर्वरीने डिलीट मारलेली असतात. जानकी आता तोंडावर पडलेली असते. एकही मेसेज त्या फोन मध्ये नसतो आणि सगळे मेसेज तिने डिलीट केलेले असतात. शर्वरी जानकी ऐश्वर्याकडे बघून खुनशीने हसत असते. कारण तिला माहिती होतं हे असं करणारे. बरोबर तिने मेसेज डिलीट मारलेले असतात. झालं वाच की मेसेज. मधले सगळे मेसेज गायब झाले. अगो कसं झालं ग जानकी. तिच्या लक्षात आलेलं असतं शर्वरी किती पोहोचलेली चीज आहे. तिने मोबाईल मधले मेसेज सुद्धा गायब करून टाकलेले असतात. तिने या तिघींना सुद्धा तोंडावर पाडलेलं असतं. मेसेजेस डिलीट मारून टाकलेले असतात. त्यांच्याकडे पुरावाच राहिलेला नसतो. म्हणते मी वाचते बघते तर काय एक सुद्धा मेसेज नसतो. ऐश्वर्या सुद्धा धक्का बसतो. म्हणते तिघींच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला असं वाटत नाही का. मेसेज डिलीट झाले म्हणून आता आयतं खोलीत मी आलेलं असतं. मेसेज नाही म्हणून ती चांगलाच कांगावा करते. मेसेज म्हणून मला एवढे प्रश्न उत्तरे विचारले. दाखवा की मेसेज शर्वरीने स्वतः डिलीट मारलेले असते. त्यामुळे तिघींना सुद्धा हिने तोंडावर पाडलेलं असतं. नाहीच आहे तसं काही नव्हतंच. कशाला उगाच नाटकं करताय ग. नव्हते तर कशाच्या बेसवर मॅची भांडायला गेलत ग. ते फक्त फोन चार्जिंगला लावला. कसे गायब झाले खरंच माहित नाहीये मला. बघितलं का यांचा खोटारडेपणा. इतक्या वेळ मला सगळ्याचे सगळे बोल लावत होते आणि आता बघितलं का कशा खोट्या पडल्या तिघीच्या तिघी. मेसेज नव्हतेच फक्त खोटं माझ्याकडून वदवून घ्यायचं होतं यांना. मी जे केलंच नाही ते त्यांना माझ्या तोडून ऐकायचं होतं आणि जे केलंच नाहीये ते मी कसं सांगीन सांग बरं. फिरावे काहीच नव्हते पण रंगून आरोप मात्र करत होत्या की मी काहीतरी खरं बोलीन म्हणून. पण नाहीच तर मी काय खरं बोलणार. दाखवा तर मेसेज गायब. नाहीच मेसेज तर कुठून दाखवणार. सगळ्या गोष्टींना काय अर्थ आहे. नाही मी विचारतीये अर्थ तरी काय आहे सगळ्या गोष्टींना. सांगावा यांनी कशासाठी केलाय हा सगळा कांगावा सगळा हा ड्रामा. तरी जिंकलेली असते आणि या तिघी सुद्धा आता हरलेली असतात. तोंडावर पडलेले असतात. सारंग म्हटलं होता ना नीट स्पष्ट शब्दात बोल. आता स्पष्ट शब्दातच बोलतीये मी. ऐक फक्त आरोप करायला जमते. मगाचपासून माझ्यावर आरोप करताय. उत्तर काहीच नाहीये त्यांच्याकडे. त्यांच्या समोर बरोबर शर्वरीने तिघींना सुद्धा वेड्यात काढलेलं असतं आणि स्वतः निर्दोष सुटलेली असते आणि सगळ्यांच्या नजरेत आता उंच झालेली असते. तिघींनी खाली माना घातलेले असतात कारण यांच्याकडे प्रूफ काहीच नसतो. आता सगळ्यांना भयानक असा राग आलेला असतो की शर्वरीला काय टॉर्चर करताय. त्यांच्याकडे पुरावा नाहीच आहे तर का नको ते प्रश्न नको त्या शंका घेताय. सगळं करून सुद्धा नेहमीप्रमाणे बरोबर शर्वरी सगळ्या याच्यातून अगदी व्यवस्थित सुटलेली असते. असं म्हटलं की जानकी वहिनी सगळं ऐश्वर्याकडनंच ऐकते शिकते. ऐश्वर्या सांगन तसंच ती वागते. म्हणजेच तुझी बायको कारणीभूत आहे सगळ्या गोष्टींना. ऋषिकेश म्हणतो शरू तू शांत हो. जानकी ऐश्वर्या काय झालं. गायब कसे झाले माहित नाही ऋषिकेश पण गायब झालेत. जे स्वतः वाचले माझ्यावर विश्वास ठेवा ऋषिकेश. ती गोष्ट रंगवून सांगतेय ना खोटे आरोप करते. विश्वास ठेवा मी खोटं बोलत नाहीये. मेसेज डिलीट मारलेत. तू सांग ना मेसेज कुठे गेले. खरं बोलतोय तू की शर्वरी. आई तुम्ही तरी विश्वास ठेवा माझ्यावर. तर मी मेसेज वाचलाच नसता तर जे घडलं ते खरं कसं सांगू शकले. ऐश्वर्याने सुद्धा मेसेजेस वाचले. तिलाही विचारा. सगळे मेसेजेस मी वाचले होते आई. मी स्वतः सांगते की मेसेजेस होते मी स्वतः वाचले. घराला मांजर साक्ष बाकी काहीच नाही. फक्त मला ब्लेम करायचा मला वेड्यात काढायचं एवढंच तुमचं ध्येय आहे. ऐश्वर्याने बरोबर सगळं काय या दोघींवर ढकलून दिलेलं असतं आणि ती मात्र नामानिराळी झालेली असते. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. जानकी ऐश्वर्या विचार करत असतात की शर्वरी बनसेंना मेसेज बद्दल कसं कळालं. पहिला तिच्या फेस आयडीने फोन अनलॉक केला त्यावेळेला ती खरंच झोपली होती की झोपायचं नाटक करत होती. सगळं कळत होतं पण मी करू दिलं. का राहुल विचारतो का करू दिलं शर्वरी. कारण हा जो ड्रामा झाला हा ड्रामा घडवायचा होता ना मला. म्हणून मी सगळं कळू दिलं. त्यांचे नाटकं मला सगळे माहिती होते. का म्हणते प्रश्न हा आहे की करायचं काय. पुरावा कुठून गोळा करायचा. विरोधात किती जरी प्रयत्न केले तरी त्या काहीच सापडू शकत नाहीये राहुल. त्यांची डायरी मिळाली की पुरावा मिळणार आहे. ऐश्वर्या जानकी अवंतिका तिघी आता विचार करत असतात. झालं तरी या तिघींना आता नानांची डायरी शोधून काढणं हा एकमेव पर्याय राहिलेला असतो. त्या डायरीत नानांनी सगळं स्पष्ट असं लिहिलेलं असतं आणि नानांना रोजच्या रोज डायरी लिहिण्याचा शौक असतो. आता जे काही घडलंय ते नानांनी डायरीत लिहून ठेवलं असेलच. त्यावरून या नक्कीच सिद्ध करू शकताय की शर्वरीनेच खून केलाय नाना आणि विक्रांतचा. पण आता नानांची डायरी मिळवणं सगळ्यात महत्वाचं राहणार आहे त्यांच्यासाठी. ऐश्वर्या जानकी अवंतिका एकदा तोंडावर पडलेले असतात. तेही शर्वरीमुळे तिने फुल प्लॅन केलेला असतो आणि यांचा डाव यांच्यावरच उलटवलेला असतो. आता खरं तर नानांची डायरी यांना मिळणार का आणि शर्वरी गुन्हेगार आहे या सिद्ध करू शकतात का. बघू आता मित्रांनो काय आणि कसं होतं. शर्वरीचा गुन्हा सिद्ध झाला तर काय होणार. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.